नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. पहिलीच बातमी आहे ती कोल्हापूरमधली. दम नव्हता तर तिथे उभं राहायचं नव्हतं असं सतेज पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि ते चांगलेच संतापले. कोल्हापूर उत्तर मधून काँग्रेसच्या मधुरिमा राजे यांनी ऐनवेळी माघार घेतली. मधुरिमा राजेंच्या माघारीनंतर काँग्रेस नेते सतेज पाटील चांगलेच संतापले. काँग्रेसने अधिकृत उमेदवार मागे घेतल्यानंतर सतेज पाटलांचा संताप अनावर झाला. शाहू महाराजांनी फसवणूक केली असा थेट आरोप सतेज पाटलांनी केलाय. दम नव्हता तर उभा राहायचं नव्हतं ना. मग मी पण दाखवलं असतं माझी ताकद. दम नव्हता तर उभा राहायचं नव्हतं ना. मग मी पण दाखवलं असतं माझी ताकद. माझी फसवणूक केला सर, पूर्णपणे माझी फसवणूक केला सर. आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून. आम्हाला काय अडचण होती, आधीच निर्णय घ्यायचा होता ना नाही म्हणून. नाही हे चुकीचं आहे मला. हे काय बरोबर नाही, मला मान्य नाही. आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून ना. मला तोंड कशी पाडायची काय गरज. ते बरोबर नाही, अजिबात बरोबर नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला तुम्ही जेवढ्याने आग लावल्याचं की मी तेवढ्या सगळ्यांना सांगतो. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमा राजेंची अचानक माघार. मधुरिमा राजेंना नाईलाजानं माघार घ्यावी लागली. शाहू महाराज छत्रपती यांचं वक्तव्य. नाईलाजाने मधुरिमा राजेंना माघार घ्यावी लागली. त्यांनी सुद्धा माघार घेतली नाही आणि अशा तऱ्हेने एका कार्यकर्त्याला ची पाळी येते म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही सुद्धा ठरवलं की अशा परिस्थितीमध्ये इलेक्शन लढवायचे नाही. काँग्रेस नेते राजेश लाटकरांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सुरुवातीला राजेश लाटकरांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. मात्र माजी नगरसेवकांच्या नाराजीमुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. नेत्यांनी सूचना करताना साहेब, माझं जर राष्ट्रीय स्तरावर नाव झालं, उमेदवारी जाहीर झाली प्रोसिजर प्रमाणे, तर का बदललं हे मला कोण समोर सांगणं झाले हो साहेब. मला का नुसतं पेपरमधनं की एवढ्या जणांचा विरोध आहे, तेवढ्या जणांचा विरोध आहे, त्यांनी असं केलं, हे राजकारणात टोळकं चालते साहेब. उद्या मी 50 जणांची टोळी करू का किंवा गट करून सांगू का? त्याची खातर जमा. त्यातल्या निम्म्याच्या वर सगळ्या लोकांनी आम्हाला सांगितलं, हे आम्हाला नुसतं बोलवलं, सांगितलं, आम्हाला माहीत नव्हतं हे उमेदवारी बदलणार आहेत. मग पक्षीय प्रोसिजरच काय चालली साहेब. दरम्यान लाटकरांची उमेदवारी बदलून मधुरिमा राजेंना तिकीट देण्यात आलं. त्यानंतर शाहू छत्रपतींनी लाटकरांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला. मात्र षडयंत्र रचत उमेदवारी रद्द केल्याचा आरोप लाटकरांनी छत्रपतींसमोर केला. सतेज पाटलांनी देखील लाटकरांची समजूत काढली होती. तसंच मधुरिमा राजेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सतेज पाटील चांगलेच संतापले. लाटकरांना महाविकास आघाडीचा पूर्ण पाठिंबा असेल. राजेश लाटकरांना जिंकून आणू, नाना पटोलेंचा दावा. तिथं जे लाटकर नावाचे उमेदवार आहे त्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण उभं राहू. कोल्हापूर उत्तर मधून काँग्रेस गायब झाली आहे. सर्व प्रकार आश्चर्यकारक. देवेंद्र फडणवीसांचा टोला. मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खूप प्रयत्न केले की अशा प्रकारची लढत त्या ठिकाणी होऊ नये, पण शेवटी त्याचा निर्णय काही होऊ शकलेला नाही. या संदर्भात आता मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळे बसून अजून काही करता येण्यासारखा आहे का प्रयत्न करू. तर माहीममधल्या नाट्यमय घडामोडीनंतर माहीममधून सरवणकर निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना राज ठाकरे यांनी भेट नाकारली. दरम्यान राज ठाकरे आदरानं बोलले असते तर त्यांचा सन्मान ठेवला असता असं विधान सरवणकर यांनी केलंय. माहीममध्ये नाट्यमय घडामोडीनंतर सरवणकर लढणार. माहीमचे शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरांना राज ठाकरेंनी भेट नाकारली. नाही, आम्ही एक हात नाही, आम्ही दोन्ही हात पुढे केले होते. ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे वागायचं ठरवलं होतं, पण त्यांनी भेटच नाकारली. सरवणकरांशी बोलणार नाही, लढायचं असेल तर लढा, राज ठाकरे म्हणाले. सरवणकरांचं वक्तव्य. त्यांनी जर मला सकारात्मक काही भेट दिली असती आणि बोलले असते तर राजसाहेब हे आमचे आदरणीय नेते आहेत, आम्ही त्यांचा मान सन्मान निश्चित केला असता. पण त्यांनी भेटच नाकारली, मला बोलायचंच नाही म्हणून सांगितलं, तर मी काय करू शकतो. एकनाथ शिंदेंनी चर्चेतून मार्ग काढण्यास सांगितलं होतं. सरवणकरांकडून स्पष्ट.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आला होता की 3 वाजेपर्यंत मागे घ्यायची वेळ आहे आणि पक्षहितासाठी तू काही एक प्रस्ताव दिला होतास. एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानंतर सदा सरवणकर राज ठाकरेंना भेटणार होते. सरवणकरांचे पुत्र राज ठाकरेंकडे भेटीसाठी गेले, मात्र राज ठाकरेंनी भेट नाकारली. माझा मुलगा आणि माझे 4 पदाधिकारी हे भेटायला गेले होते आणि त्यांनी वेळ मागितली होती की बाजूलाच पप्पा आहेत, ते आपल्याला भेटू इच्छितात. त्यांनी सांगितलं मला काहीही बोलायचं नाही, तुम्हाला मागे घ्यायची असेल तर घ्या, नाहीतर लढा. राज ठाकरे आदराने बोलले असते तर आम्ही त्यांचा सन्मान ठेवला असता. सरवणकरांचं विधान. त्यांनी जर मला सकारात्मक काही भेट दिली असती आणि बोलले असते तर राजसाहेब हे आमचे आदरणीय नेते आहेत, आम्ही त्यांचा मान सन्मान निश्चित केला असता. राज ठाकरे भेटायला तयार नाही तर मी काय करणार, मी लढणार. सरवणकरांकडून स्पष्ट. मी निवडणूक लढवणार आहे, कारण जर भेटच मिळणार नसेल तर मला असं वाटतं उम्मीदवार म्हणून मला माझा निर्णय घ्या. राज साहब मुझे नहीं मिल रहे तो मैं क्या करूँ, मुझे लड़ना ही पड़ेगा. नाट्यमय घडामोडींनंतर माहीममध्ये तिरंगी लढत निश्चित. शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर, ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत आणि मनसेचे अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात. दरम्यान सरवणकर यांच्या भेटीवेळी आतमध्ये काय घडलं ते आपण पाहूया. सरवणकरांच्या भेटीवेळी आतमध्ये काय घडलं, इनसाइड स्टोरी. सदा सरवणकरांचे पुत्र समाधान राज ठाकरेंच्या घरी पोहोचले. सदा सरवणकर न आल्यानं राज ठाकरेंनी समाधान सरवणकर यांना पक्षाच्या नेत्यांना भेटायला सांगितलं. राज ठाकरेंनी समाधान सरवणकर यांना निरोप दिला, पक्षाच्या नेत्यांशी बोला. समाधान सरवणकर यांना नितीन सरदेसाईंसोबत चर्चा करण्यास राज ठाकरेंनी सांगितलं. राज ठाकरेंनी भेट नाकारण्याचं काही कारण नाही, मनसे नेत्यांकडून स्पष्ट. मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खूप प्रयत्न केले की अशा प्रकारची लढत त्या ठिकाणी होऊ नये, पण शेवटी त्याचा निर्णय काही होऊ शकलेला नाही आणि आता सदा सरवणकर देखील लढतायत आणि अमित ठाकरे देखील लढतायत. मला असं वाटतं की या संदर्भात आता मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळे बसून अजून काही करता येण्यासारखा आहे का प्रयत्न करू. आमचा उमेदवार कोण, बीजेपीचा कोण सांगा ना, आमचा युतीचा उमेदवार कोण, मग का बोलत नाही, मग आमचं त्यालाच त्यासाठीच काम करणार. भूमिका स्पष्ट आहे आमची. आम्ही सकाळी इकडे संध्याकाळी तिकडे त्यातले नाही ना, परमनंट आहे आमचा जॉब. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनेक मतदारसंघामध्ये बंडखोरी शमवण्यात त्यांना यश आलेलं आहे. पिंपरी चिंचवडमधून दादांच्या राष्ट्रवादीच्या नाना काटेंनी माघार घेतली. बोरिवली मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांनी माघार घेतली आहे. असे अनेक मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी बंडखोरी शमवण्यात महायुती आणि महाविकास आघाडीला यश आलं. बोरिवलीमधून गोपाळ शेट्टींनी माघार घेतली आहे, त्यामुळे भाजपच्या संजय उपाध्याय यांना दिलासा मिळालाय. दरम्यान बोरिवलीमध्ये भाजपचे संजय उपाध्याय आणि ठाकरे गटाचे संजय भोसले आमने सामने येणार आहेत. मला अनेक नेते समजायला आले, भेटायला आले, एकदा नाही तर अनेक वेळा आले, सर्व मीडिया समोर आहे आणि म्हणून मी आता माघार घेतो. देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर लातूर जिल्ह्यातल्या उदगीर मतदारसंघात भाजपाचे बंडखोर उमेदवार विश्वजित गायकवाड यांनी निवडणुकीमधून माघार घेतली आहे. त्यांनी दादांचे उमेदवार संजय बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केलाय. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव हे मैदानात आहेत. पुसदमध्ये दादांचे उमेदवार इंद्रनील नाईक आणि शरद पवारांचे शरद मैत यांच्यात प्रमुख लढत असेल. नागपूर पश्चिमचे भाजपचे बंडखोर नरेश बर्डेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. बर्डे हे सुधाकर कोहळेंना पाठिंबा देणार आहेत. दरम्यान नागपूर पश्चिममध्ये भाजपच्या सुधाकर कोहळे आणि काँग्रेसच्या विकास ठाकरेंमध्ये प्रमुख लढत असेल. चांदिवली या मतदारसंघातून भाजपचे जितूभाई चौधरी यांनी माघार घेतली आहे, त्यामुळे शिंदेचे उमेदवार दिलीप मामा लांडे यांना दिलासा मिळालाय. चांदिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे दिलीप मामा लांडे आणि काँग्रेसच्या नसीम खान यांच्यात प्रमुख लढत असेल. कल्याण पश्चिममधून शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार अरविंद मोरेंनी माघार घेतली आहे. कल्याण पश्चिममध्ये शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर, ठाकरे गटाच्या सचिन बासरेंमध्ये प्रमुख लढत होणार आहे. गोपाळ शेट्टी हे भारतीय जनता पक्षाचे सच्चे कार्यकर्ते आहेत. मला पहिल्या दिवशीपासून मनात नाही खात्री होती की गोपालभाई
निश्चितपणे त्या ठिकाणी पक्षाकरता त्याग करतील. त्यांनी त्यानंतर आमच्याशी ज्या काही बैठका झाल्या त्या त्यांच्या मनातली भूमिका त्यांनी मांडली आणि शेवटी सांगितलं की मी पक्षाच्या विरोधात जाणार नाही आणि त्यांनी फॉर्म परत घेतलेला आहे. गोपाळ शेट्टींसारख्या कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. पिंपरी चिंचवडमधून दादांच्या राष्ट्रवादीचे बंडखोर नाना काटेंनी माघार घेतली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे शंकर जगताप विरुद्ध शरद पवार गटाच्या राहुल कलाटेंमध्ये प्रमुख लढत असेल. परभणी विधानसभेत महायुतीला बंडखोरी रोखण्यात यश आलंय. भाजपचे बंडखोर विजय वरडपूरकरांनी माघार घेतली आहे. परभणीत शिंदे गटाचे आनंद भरोसे आणि ठाकरे गटाच्या राहुल पाटील यांच्यात लढत होणार आहे. पाथरीत भाजपचे बंडखोर रंगनाथ सोळंकेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. पाथरीत अजित पवार गटाचे राजेश विटेकर आणि काँग्रेसच्या सुरेश वरपुळकर यांच्यात सामना होणार आहे. पालघरमधून भाजपचे बंडखोर अमित घोडा यांनी माघार घेतली आहे. पालघरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे राजेंद्र गावित आणि ठाकरे गटाच्या जयेंद्र दुबळांमध्ये प्रमुख लढत होणार आहे. बोईसरचे शिंदे गटाचे बंडखोर जगदीश धोंडींनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. बोईसरमध्ये शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे आणि ठाकरे गटाच्या विश्वास वळवींमध्ये प्रमुख लढत होणार आहे. तर आम्ही उरणची जागा लढणार आणि अलिबाग पेण पनवेलची जागा शेकाप लढणार असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. बंडखोरांनी अर्ज मागे घेतले नाही तर त्यांच्यावर कारवाई करणार असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आदेश देऊन सुद्धा पेण पनवेलमधून उमेदवारांनी माघार घेतली नाही. पेण आणि पनवेलमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारांची बंडखोरी कायम आहे. अलिबागमधून ठाकरे गटाचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांनी मात्र माघार घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मित्रपक्ष शेकापसोबत काही जागांवर अदलाबदल केली आहे. आम्ही उरणची जागा लढणार आणि अलिबाग पेण पनवेलची जागा शेकापला सोडणार असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय. आमचं ठरल्याप्रमाणे आम्ही उरणची जागा लढ. विधानसभा निवडणुकीमधून मनोज जरांगे यांनी माघार घेतली आहे. मित्रपक्षांनी उमेदवार यादी दिली नाही, त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही असं म्हणत जरांगे पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत माघार घेतली आहे. एकही उमेदवार न देण्याची भूमिका जरांगेंनी घेतली आहे. सर्वांनी सांगितलं एका जातीवर निवडून येणार नाही, त्यामुळे माघार घेतली. सर्वांनी आपला फॉर्म काढून घ्यावा. एका जातीवर मग लढायची का आपण जिंकून नाही येणार तर सगळ्यांचं म्हणणं होतं एका जातीवर निवडून येणार नाहीत, आपल्याला निवडणूक लढायची नाही. सगळ्या बांधवांना सांगतो आपल्या राज्यातल्या की आपले सगळे फॉर्म अर्ज काढून घ्या. कोणताही राजकीय पक्ष आणि अपक्षाला आम्ही पाठिंबा दिला नाही. एका जातीवर निवडणूक लढवणं कठीण, जरांगेंचं विधान. कुठल्याही अपक्षाला आपण पाठिंबा दिलेला नाही. कोणत्या राजकीय पक्षाला आम्ही आतापर्यंत पाठिंबा दिलेला नाही. त्यांनी पण ते लक्षात ठेवा, कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. दरम्यान मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयाचं छगन भुजबळ यांनी स्वागत केलंय. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत भुजबळांनी जरांगेंना टोलाही लगावलाय. जरांगे यांनी जो निर्णय घेतला आणि स्टेटमेंट केलंय त्याचं मी स्वागत करतो. खरं तर देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. कोणीही आपल्या कामाचा नाही, तुम्हाला काय करायचंय ते करा. कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा, जरांगेंचं आवाहन. लोकांना जे करायचं ते करा, कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा. याला काय म्हणायचं, म्हणजे निवडणुकीचं माघार म्हणायचं का निवडणूक काय काहीतरी शब्द असेल ना. आणि याला काय शब्दाचं काय संबंध आहे? शब्द नाही शब्द नाही काही एका जातीवर निवडून येत नाही. निवडणूक लढवणार गनिमी का थोडक्यात त्याला काय. जरांगेंनी माघार घेतल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर टीका केली. निवडणुकीच्या रिंगणात उतरायला वाघाचं काळीज लागतं असं म्हणत हाकेंनी जरांगेंना टोला लगावला. गनिमी काव्याशिवाय पर्यायच नाही ना जरांगेंना. अरे वाघाचं काळीज लागतं रणांगणात लढायला. जरांगे गनिमी कावा गेलं ना तो काळ, तो गनिमी काव्याचा अपमान कशाला करतो तू. जरांगे पाटलांनी योग्य विचार करून निर्णय घेतला असेल. जरांगे पाटील नेहमीच समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवतात. संभाजीराजेंचं वक्तव्य. पूर्ण विचार केला असणार आहे की काय योग्य आहे समाजाच्या दृष्टिकोनातून. नेमकं समाजाला काय गरजेचं आहे आणि समाजाला वेटीस धरून कुठली गोष्ट करू नये हे त्या मताचे पूर्वीपासून. निवडणुकीत जरांगेंनी माघार घेतली ते त्यांचं वैयक्तिक मत. मला त्यांची भूमिका समजली नाही, अशोक चव्हाणांचं वक्तव्य. हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. त्यांनी विचार कदाचित काही केला असेल आणि त्यामुळे मी ह्या गोष्टीला सकारात्मक पद्धतीने पाहतो.
तर पवार आणि शिंदे यांच्यामध्ये काहीतरी शिजतंय असं लोक सांगतात. निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये काय होईल ते सांगता येत नाही. एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत नवाब मलिकांनी हे वक्तव्य केलं. नवाब मलिकांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्क लढवले जात आहेत. मलिक मुलाखतीत काय म्हणाले? निवडणुकीनंतर भाजपचेच सरकार येईल किंवा अजितदादा भाजप बरोबरच असतील हे आता सांगणं कठीण. या निकालानंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे सांगताच येत नाही. आता काही लोक सांगतात की शिंदे आणि पवारांचं काहीतरी चाललं आहे. 5 वर्षापूर्वी कोण कुठे होता, लोकांना कसं पकडून आणलं, हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलेलं आहे. नवाब मलिक जर असं बोलत असतील तर निश्चित त्यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी ती उघड करावी. राजकारणामध्ये काय घडेल याचा अंदाज आज लावता येणार नाही. विधानसभा होऊ द्या, त्यानंतर काय घडेल याची आपल्याला समोर येईलच चित्र. परंतु हा जो प्रकार आहे की जे महाविकास आघाडी होती त्या महाविकास आघाडीमध्ये किती बिघाडी आहे त्याच्यासाठी दिलेली ही हिंट आहे. म्हणजे शरद पवार सुद्धा त्यांच्याबरोबर राहणार नाही महाविकास आघाडीबरोबर, असं नवाब मलिकाला कदाचित म्हणायचं असेल. भाजपचा मुख्यमंत्री होणार असं म्हणतात ते महाराष्ट्रद्रोही आहेत. आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. महायुतीकडून तुम्हाला जागा का मिळाल्या नाहीत असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे. सगळे कोण येतात त्याच्यात मिंदी गट आहेत, त्याच्यात फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस आहेच ना. सगळे प्रत्येक पक्षाने स्पष्ट करावं की कोण कोणाच्या बाजूने उभा आहे. आम्ही महाराष्ट्र प्रेमी लोक आहोत, आम्ही महाराष्ट्रावर प्रेम करणारे लोक आहोत, निष्ठावंत या मातीशी आणि महाराष्ट्राच्या मातीशी आहोत. भाजप महाराष्ट्राला लुटायला निघालेली आहे. त्यांचा मुख्यमंत्री बसवायचा अशी ज्यांची कोणाची स्वप्न असतील ते महाराष्ट्रद्रोही आहेत.